उद्योगपतींची कोट्यावधींची कर्ज माफ करणारं मोदी सरकार हे कामगाराला दरमहा किमान 9,000 रुपये पेन्शन देण्यास टाळाटाळ करतंय. यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसावी. दरमहा किमान 9,000 रुपये पेन्शन द्यावी या मागणीसाठी सर्व श्रमिक महासंघानं आत्तापर्यंत अनेक वेळा आंदोलनं केली आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्षच करतंय. सर्व श्रमिक महासंघही मागं हटायला तयार नाही. EPS पेन्शनरांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 1 ते 9 फेब्रुवारी दरम्यान विभागीय, जिल्हा आणि तहसील कार्यालयांसमोर देशव्यापी धरण आंदोलन सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. देशभरातून 186 उद्योगातून अनेक कामगार निवृत्त झालेत. विविध उद्योगात जवळपास 33 ते 40 वर्ष त्यांनी सेवा बजावली आहे. 2014 नंतर EPS 95च्या योजनेमध्ये बदल करण्यात आलेत. त्यानुसार पेन्शन हिशेबाची पद्धत बदलून प्रो राटा करण्यात आली. परिणामी 2014 नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांचं सरासरी 2,500 रुपयांचं नुकसान झालंय. पेन्शन पात्र वेतनाच्या सरासरीचा कालावधी 12 महिन्यांऐवजी 60 महिने करण्यात आला. त्याचा परिणाम 15,000पेक्षा कमी वेतन घेणाऱ्या पेन्शनधारकांवर झालाय. त्यामुळे पूर्ण वेतनावर पेन्शन मिळण्याचा 11.3 हा नियम रद्द करून 11.4 हा नवीन नियम करावा यासह अन्य मागण्या सर्व श्रमिक महासंघानं केल्या आहेत. या आंदोलनात सुनील बारवाडे, अप्पासो बिडकर, सुरेश काटकर, चंद्रकांत कडतारे आदींनी सहभाग घेतला.